नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात भारतीय माणूस आणि त्यातही मराठी माणूस हा उत्सवप्रिय असतो. आणि आपल्या मराठी माणसाच्या बद्दल बोलायचं झालं तर वर्षातल्या 365 दिवसांपैकी जवळपास 40 ते 45 दिवस हे आपण वेगवेगळ्या उत्सवांमध्ये सणांमध्ये रममाण असतो. आता सण आणि उत्सव असावेत का, तर जरूर असले पाहिजेत. कारण सण आणि उत्सवाच्या निमित्तानं एक प्रकारे मला नेहमी असं वाटतं की सकारात्मक ऊर्जा वाढते. आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि त्यातून एकमेकांचं भलं चिंततो. त्याचबरोबर या सणांच्या निमित्तानं जी काही आर्थिक उलाढाल होत असते त्यातून अनेकांना रोजगार मिळतो. त्यामुळे सण आणि उत्सव असलेच पाहिजेत. आणि मुळात आपल्या सगळ्या भारतीय सण उत्सवांमागं एक शास्त्रीय तत्व आहे. कोणतेही सण उत्सव हे त्या निसर्गाबद्दल एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम असतात. त्यामुळे सण उत्सव साजरे करायचे नाहीत का? अजिबात नाही. सण उत्सव साजरे व्हायलाच पाहिजेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जे आपले सण उत्सव साजरे करतोय त्याचं स्वरूप बदलत चालले का, आणि आपण नेमकं कुणीकडे निघालोय याचा कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केलाच पाहिजे. आम्ही जे करतोय ते सगळंच भारी असं म्हटलं तर आपल्यात संवाद कधीच होणार नाही किंवा आपण कधीच एक पाऊल पुढे टाकू शकणार नाही. आज हे सगळं बोलण्याची वेळ आलेली आहे. ते म्हणजे गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव संपन्न झालेला आहे आणि विसर्जन मिरवणूक पार पडलेली आहे. मी पार पडलेली असा शब्द मुद्दाम वापरतोय. याचं कारण की या वर्षीच्या अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महाद्वार रोडवरती जी काही प्रचंड गर्दी झालेली होती, वारंवार आवाहन करून सुद्धा, प्रबोधन करून सुद्धा पुन्हा काही मंडळांनी ज्या पद्धतीनं डॉल्बीचा अतिरेक केला, अट्टाहास धरला, लेझर लाईटचा माणसाच्या डोळ्यांवरती काय परिणाम होतो हे डॉक्टर सांगतायत, विज्ञान सांगतंय, पण तरी सुद्धा आम्हाला लेझर लाईट हवेच वाटतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण खरोखर आपले सण उत्सव कुठं घेऊन निघालेलो आहे याचं कधी आपण भानावरती येणार आहोत की नाही, या दृष्टीनं मला आज बोलायचे, जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये 4 मान्यवरांना मी बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो महेश उरसाल यांचं. त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून कोल्हापुरात ज्यांची ओळख आहे असे संभाजी उर्फ बंडा साळुंखे. नमस्कार. कोल्हापुरातील विविध सार्वजनिक मंडळांपैकी एक प्रतिनिधी म्हणून अशोक पोवार. नमस्कार. आणि त्याचबरोबर कोल्हापुरातील सगळ्या सामाजिक चळवळींकडे जाणतेपणानं बघणारे आणि अँटी स्पीट मुवमेंटमध्ये सक्रिय सहभाग असलेले सुधीर हंजे. नमस्कार. चौघांचे स्वागत आहे. सुरुवातीला मी म्हटलं त्यानुसार या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जेव्हा मी रात्री 8 ते 11 यावेळेत निवेदन करत होतो आणि ज्या वेळेला मी एकूण विसर्जन मिरवणुकीतील परिस्थिती दाखवत होतो त्यावेळेला अनेकांचे रिप्लाय आले, अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की हे सगळं कोल्हापूरकर कुठं घेऊन निघालेले आहेत. ज्या पद्धतीनं चेंगराचेंगरी सुरू होती, डॉल्बीचा दंडनाट सुरू होता, लेझर लाईटमुळे डोळे दिपून जात होते, त्या गर्दीमध्येच लहान मुलांना काखोटीवर घेऊन खांद्यावर बसवून काही महाभाग फिरत होते. महिलांचा त्या मिरवणुकीतला सहभाग लक्षणीय होता, परंतु महिला दाक्षिण्य कुठेही उरलेलं नव्हतं. पचापचा थुंकलं जात होतं. अनेक तरुणांना आपण नेमकं कुठं आहोत याचं भान नव्हतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ही विसर्जन मिरवणूक जी काही करतोय त्यातलं चैतन्य, मांगल्य हे मागं पडत चालले. उत्साह आणि अतिउत्साह आणि ज्याला आपण म्हणतो की त्यातनं निर्माण झालेली एक हुल्लडबाजी, याकडे आता आपण निघालोय का असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय. मला पहिल्यांदा हंजे साहेब तुम्हाला विचारायचंय, या वर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक आपण बघितलीत का, आणि त्यातले तुम्हाला स्वतःला खटकणारे मुद्दे कुठले होते? आता ह्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं आता ह्या दिवसेंदिवस जे बघितलं आपण चाललेलो आहे की एक प्रकारची ईर्ष्या चालू आहे, एक प्रकार मंडळांमध्ये ईर्ष्या चालू आहे त्यात. आणि परत आपण हा मुद्दा हिंदुत्वाचा एक आपण करून घेतलेला आहे सगळ्यांनी की बाबा आमच्याच मिरवणुकीच्या वेळेलाच नेमकं आमचं हे असं का होतं, की हिंदुत्व त्याच वेळेला बाकीच्या संघटना का जाग्या होतात किंवा सामाजिक संस्था असतील, वर्तमानपत्र असतील त्याच वेळेला का आवाज उठवतात. हा एक विषय आता व्हॉट्सअपवर सगळ्यांनी बघितलेला आहे की बाबा बाकीच्या धर्माच्या मिरवणुकीत असे गाणी, अशा पद्धतीचं शांताबाई म्हणा, दांडाधारा किंवा असल्या पद्धतीची अश्लील गाणी लागत नाहीत. आणि फक्त मग हा एक साहजिकच येतो की जे काय आपल्याला खटकतं की बाबा हे काहीतरी चुकीच्या दिशेने चालू आहे. गणपतीचा आपला सण चालू आहे, देवाचा विषय आहे, आणि त्याच वेळेला आपण त्याची विटंबना ह्या अर्थानं आपण त्याच्याकडे का बघत नाहीये. म्हणजे हंजे साहेबांनी आता प्रश्न पण उपस्थित केला आणि त्याचं उत्तर पण दिलं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की हिंदूंच्याच सणाच्या वेळेला पर्यावरणाची तुम्हाला काळजी वाटते का,
हिंदूंच्या सणावर तुमचे आक्षेप का? तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की सण किंवा उत्सवांचं जे काही बदलतं स्वरूप आहे, आपण त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये थेट गणपती बाप्पा समोर जर अश्लील गाणी लावणार असू, बीभत्सपणानं नाचणार असू, तर मग ते मांगल्य उरलंय कुठं? बरोबर आहे ना? आणि तिथंच आपण म्हणजे तिथंच आता त्या मिरवणुकीमध्ये जर बघितलं असेल आपण की कार्यकर्ते बाकीचे लोक तिथंच थुंकतायत, तिथंच म्हणजे हे करतायत, दारू पिऊन नाचतायत. आणि मग हे आपल्या देवाला हे आपल्याला सण होतं का? की त्यावेळेला आपल्या देवाची विटंबना होत नाहीये का? कारण जवळच तिथं कुठेतरी ते थुंकत असतात, गुटखा खाऊन तर त्याशिवाय होतच नाही. बघितलं असेल ते सगळ्या भिंती बाकीच्या शटर्स बिटर्स हे सगळे रंगलेले असतात, त्यातच ते लघवी वगैरे पण करतात. त्यावेळेला आपल्याला काय होतं नेमकं? त्याच वेळेला आम्ही मग जे आपण हिंदुत्ववादी म्हणतोय ते मग ते लोक कुठे नेमकं असतात? म्हणून मला नेहमी वाटतं की स्वच्छता मोहीम ही एक दिवसाची असून चालत नाही, तर ती आपली लाईफस्टाईल असली पाहिजे. केवळ 2 ऑक्टोबरला किंवा 1 ऑक्टोबरला आपण तासभर हातात झाडू घेतला आणि स्वच्छता मोहीम केली, त्याचे फोटो काढले आणि ते प्रसार माध्यमांना दिले म्हणजे चालणार नाहीये. स्वच्छता ही आपल्या अंगी कायमस्वरूपी असला गुण असला पाहिजे. महेश, तुम्ही त्या दिवशी महाद्वार रोडवरती होतात, काय होता अनुभव तुमचा? कारण तुम्ही मला त्यावेळेला काही मेसेज केलेले आहे, त्यामुळे तुमची तळमळ मला दिसत होती. काय एकूण तुम्ही ती परिस्थिती बघितली? आयुष्यात पहिल्यांदा असा अनुभव आला की डोळ्यासमोर बायका मरतात का काय अशी परिस्थिती दिसायला लागलेली. बेभान झालेला समाज, बेभान झालेलं मंडळ, म्हणजे असं चित्र दिसलं की आमच्या मंडळाच्या महिला आम्ही सुरक्षित ठेवू पण बाकीचे आम्हाला लेणं देणं नाही. आणि अशा गर्दीचा लोंढा एवढा होता की अशा पटापट खाली पडत होत्या. समोर एक बूथ होता, कुठल्या भागात? महालक्ष्मी चौक, ते आपला महाद्वार चौक, ते मोहन हॉटेल आपला ज्योतिबा रोडचा चौक, एवढ्या चौकामध्ये जी गर्दी झाली 2 मंडळातनं इरिशेतनं, ही फक्त मंडळाने एकमेकांची जिरवायची ह्या हिशोबाने केलेला उपद्व्याप होता. समोर शिवसेनेचा बूथ होता, 2 साईडला हिंदू एकताचे बूथ होते. या तिन्ही बूथवरनं अनाउन्समेंट केली जात होती की डॉल्बी पुढे न्या, लोक पडायला. अक्षरशः बायका बगल तिथनं हिथनं उचलून वर स्टेजवर टाकायची, तिथनं टाकायची. आमच्या बिल्डिंग आहे तिथं पलीकडे, तिथलं बेसमेंट शेवट उघडलं. महाद्वार चौकात तर असा विषय झाला की देवळाई दारं बंद होती, ती उघडायची वेळ आली म्हणून काही लोकांचे प्राण वाचले. माझे जे साईडला गोडाऊन आहे आमच्या इथं आत एक बोळ जातोय, म्हणजे रहिवासी एरिया आहे, तिथनं रस्ता कुठं बाहेर जात नाही. त्या एरियामध्ये आम्ही जवळ 400 ते 500 लोकांना आत घेतलं. लहान मुलं वगैरे दिसल त्याच्या घरात नेऊन फॅन लावण्यापर्यंत त्यांच्यावर वेळ आलती. जीव घुसमटायला लागलेला, पाण्याची वगैरे सोय केली. पण असं झालं की आपण ना डॉक्टर आहे ना काय हे का काय करायचं. बरं, कंट्रोलला फोन लावला, आवाज येत नव्हता. फोन त्या नेमकं त्या वेळेमध्ये 8 ते 12 मध्ये फोन लागत नव्हते, कारण नेटवर्कच जाम झालं. नाही, मी आता महेश म्हणतात तसं मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. रात्री 8 ते 12 पर्यंत संपूर्ण महाद्वार रोड, पापाची तिकटी या ठिकाणी यंदा जी काही गर्दी झालेली होती त्याला अभूतपूर्व हाच शब्द म्हणावा लागेल. चेंगराचेंगरी, ढकलाढकली याच्यामुळे जर एखादी अघटित घटना घडली असती तर कोल्हापूरवरती तो कायमचा कलंक लागला असता. आणि मग एखादी घटना घडल्यानंतर असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, पोलिसांनी ही त्याची खबरदारी घेतली नाही, प्रशासनाने नियोजन केलं नाही, असं खापर फोडण्यात काहीच अर्थ नाही. मला मुळात एक विचारायचं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचं, कारण आजची आपली ही एक मुक्त संवाद आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला कुणाला ब्लेम करायचं नाहीये, पण आपल्याला ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल विचार करायचा आहे आणि काही आपल्याला पर्याय निर्माण करायचे. मला तुम्हाला विचारायचं की मुळात अशा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीमध्ये लहान मुलांना घेऊन येणं कितपत योग्य आहे? नाही, ते पूर्ण चुकीचं आहे. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या दाखवा लागलाय तुम्ही. कशा करता यायचं तिथं? ठीक आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण ते भान ठेवायला पाहिजे. आता महिलांचा सहभाग असावा. मुळात याच्यामध्ये आज जर सांगितलं तुम्हाला बघायचं झालं तर पूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर फरक आहे. महाद्वार रोडची रुंदी वाढलेली नाही. पर्यायी व्यवस्था याला केली पाहिजे. मी तर असं म्हणेन प्रशासनाला पण थोडाफार मी दोष देतो, कारण प्रशासन काय करतंय, ही जी चर्चा झाली आणखीन एक 4-5 दिवस चालेल, त्यानंतर स्टॉप, आणि गणपतीच्या आधी 15 दिवस एखादी मिटिंग घ्यायची, ह्याच्यापेक्षा प्रशासन काही करत नाही. माझं तर असं मत आहे, कलेक्टर साहेब, जिल्ह्याचे दंडाधिकारी आहेत ते असतील, भले पालकमंत्री असतील आणि SP असतील, आता पर्यायी मार्ग काढल्याशिवाय ह्यात मिरवणूकच होऊ शकत नाही. गणेश विसर्जन मिरवणुकीला पर्यायी मार्ग असला पाहिजे असं अशोक पवार साहेबांचं म्हणणं आहे. आणि ते खरं आहे. याचं कारण असं की जे आम्ही त्या विसर्जन मिरवणुकीत पण सांगत होतो
आपला महाद्वार रोड जो आहे त्याची रुंदी काही वाढणं शक्य नाहीये, कारण अनेक जुने वाडे आहेत, दुकान आहेत, त्यामुळे आपल्याकडे रस्ता रुंदीकरण मोहीम आता करणं शक्य नाहीये. जर तशी मोहीम प्रशासनानं केली तर काय होते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे रस्ता तेवढाच, दरवर्षी गर्दी मात्र वाढतीये आणि त्या गर्दीमध्ये आता यावर्षी आपण बघितलं की इतकी चेंगराचेंगरी होऊ शकेल की माणसांचा जीव जाऊ शकेल. त्यामुळे गणेशोत्सव जर आनंदाचा मांगल्याचा सण असेल तर आपल्याला पर्यायी मार्ग काढला पाहिजे आणि यावर्षी जो एक पर्यायी मार्ग आहे त्याचा कोल्हापुरातील जवळपास 100 पेक्षा अधिक मंडळांनी वापर केला. तो मार्ग आहे उमा टॉकीज, उमा टॉकीजवरनं गोखले कॉलेज, गोखले कॉलेजवरनं हॉकी स्टेडियम, हॉकी स्टेडियमवरनं संभाजीनगर बस स्टँड, क्रशर चौक आणि तिथून रंकाळा खंड. हा रस्ता रुंद आहे, त्यामुळे त्या मार्गावरून सुद्धा अनेक जण गेली. त्यामुळे मला असं वाटतं की जसं अशोक पवार म्हणतात की आता आपल्याला पर्यायी मार्गाचा विचार करून तसा मार्ग ठरवल्याशिवाय पर्याय नाही. आता इंटरनल जर बघायचं झालं तर प्रत्येकाला महाद्वार रोड पाहिजे. त्या महाद्वार रोडाची मर्यादा आहे. आता कसं झालंय, पूर्वी एक 200-300 मंडळं होती. पूर्वीच्या काळी 75-76 साली मिरवणूक सुरुवात केली. ही मिरवणूक पहिल्यांदा बंडोपंत तुमचे वडील होते त्यावेळा मी साक्षीदार आहे, एकत्र निघत नव्हते. तुमचा शिवाजी पेठचा एरिया आहे ते रंकाळ्याला जायचे. आमच्या मंगळवार पेठेतले नदीला कोण कोटी तीर्थाला. 1975 ते 76च्या दरम्यान जनसेवा दल मेजर दादासाहेब निंबाळकर, बाबूराव धारवाडे असतील, भैयासाहेब परदेशी, सकाराम बापू खराडे, बळीराम पवार, दिनकर पाटील, सिद्धबांना मगदूम, खलील शेठ मनेर या लोकांनी त्यावेळेला, तुमचे वडील पण होते त्यामध्ये, माधवराव साळुंके हॅटवाले, त्या लोकांनी त्या काळामध्ये जनसेवा दलाच्या माध्यमातून सगळ्या मंडळांना सांगितलं आपण एकत्र मिरवणूक काढूया. थोडा प्रतिसाद मिळाला, परंतु त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं. त्या लोकांचा हेतू नक्की चांगला होता, मर्यादा होत्या मंडळांच्या. आता काय झाले, वर्षाला मंडळ वाढायला लागलेत, वाढू देत, आमचं काही म्हणणं नाही, परंतु आपण कुठंतरी ते कायदा व्यवस्था आपलं पावित्र्य ठेवून ते करावं लागेल. याकरता आता जर तुम्ही म्हटला, तुम्ही आता तो मार्ग सांगितला तो शासनानं केलेला आहे, ते 100% त्याचा वापर होईल असं मला वाटत नाही. परंतु राजारामपुरी शाहूपुरी भागातल्या लोकांनी तिकडून जायला हरकत नाही. त्याचबरोबर आता मिरजकर तिकटी जर तुम्ही सेंटर पॉइंट करत असाल तर त्या ठिकाणून माधव रोडला जाणारी मंडळ आहेत. मी तर असं म्हणेन डॉल्बीवाल्यांना आहे ना, त्यांना स्वतंत्र मार्ग द्या. एक्झॅक्टली. आमचे पारंपरिक वाद्य जे आहेत, अहो बँड सारखे आम्ही अगोदर 2-2 महिने जाऊन बँडला सुपाऱ्या देत होतो आणि ते प्रॅक्टिस करायचे, सराव करायचे, चांगली मंगलमय गाणी त्याच्यावर वाजायची, देशभक्तीपर गाणी असायची. पण आता बँड हा प्रकार मागच पडत चाललाय आणि डॉल्बी आणल्याशिवाय गणेशोत्सवाची मिरवणूक झाली नाही. ही जी काही नवीन मानसिकता तयार झाली आहे त्याच्यावर काय करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. संभाजी साळुंखे, जसं मगाशी सुधीर सर म्हटले की आम्हाला असा दरवेळी प्रश्न पडतो की हिंदूंच्याच सणाच्या वेळेला हे सगळे आक्षेप का, ही सगळी बंधनं का. पण मला असं वाटते की हिंदू धर्म हा जितका प्राचीन धर्म आहे तितकाच तो काळानुसार प्रत्येक चांगल्या प्रथा स्वीकारणारा धर्म आहे. सो तुम्हाला असं वाटत नाही का की याच हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीनं गणेश विसर्जन मिरवणुका काढणं योग्य नाहीये म्हणून? नाही, मिरवणुका ह्या निघाल्या पाहिजे. प्रत्येक धर्माला आता कसं आहे, मी अशा पद्धतीच्या मिरवणुका म्हणतोय. मिरवणुका जरूर निघाल्या पाहिजे, सण उत्सव साजरे झाले पाहिजेत, पण त्याचं बदलतं स्वरूप या विषयावरती आपण बोलतोय. बदलतं स्वरूप म्हणजे आता तुम्ही जर बघितला तर तुम्ही नुसतं मुलं दारू पिऊन दंगा करतात हे बघतात, हे चित्र दाखवण्यापेक्षा श्रावण महिना चालू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मुलं पायात चप्पल पण घालत नाही, एक एक मंडळाची मुलं गणपती विसर्जन होईस्तोपर्यंत मटण मांस तर सोडा दारू सुद्धा तोंड लावत नाहीत. मग ही चांगली प्रवृत्तीची मुलं जी आहेत, चांगली मंडळ आहेत, ते बरं फोकस बरं का होत नाही? तुमचं 100% म्हणणं आहे. मी नेहमी असं म्हणतो जगात चांगुलपणा आहे म्हणून हे जग चालू आहे. कलियुग जरी असलं तरी काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात म्हणून चालू आहे, त्यामुळे हे सगळं आहे. पण जेव्हा गणेश विसर्जन मिरवणूक ही सार्वजनिक स्तरावरती आपण साजरी करतो त्यावेळेला तिथं सार्वजनिक स्तरावरती आपलं वर्तन कसं असावं, आपण सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं, लहान मुलं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे या विषयावरती आपण बोलतोय. त्याच्यात धर्म शिक्षण कमी पडले आमच्या मुलांना आणि हे धर्म शिक्षण मिळण्यासाठी आम्ही सुद्धा या वेळेला प्रयत्न चालू केला आहे. प्रत्येक मंडळाला आम्ही भगवद्गीता देणार आणि त्या पद्धतीनं आम्ही भगवद्गीता दिली आहे. गीता काय सांगते व धर्म काय सांगतो, धर्मामध्ये जी प्रतिष्ठापना आहे, कधी गणपतीचं प्रतिष्ठापना करावी, कधी विसर्जन करावं, हे नियमाने नेऊन. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही विसर्जन करणार, तुम्हाला वेळ असेल तेव्हा गणपतीचं आगमन करणार.
ही जी प्रथा पडायला लागल्या ही चुकीची पडायला लागल्या. तुम्ही मान्य करताय की हा, काही ही गोष्टी प्रथा चुकीच्या होत आहेत? चुकीची करायला लागल्यात. गणपती जेव्हा प्रतिष्ठापना होते त्या दिवशीच प्रतिष्ठापना नाही, मी झाली नेहमी पाहिजे. म्हणतो- आणि विसर्जन हा विसर्जना दिवशीच विसर्जन झालं. पण मग तसं असेल तर अनंत चतुर्दशीचा दिवस आपल्याकडे हिंदू शास्त्रानुसार सूर्योदय ते सूर्यास्त असं धरतात. मग आपण सूर्यास्तानंतरच उलट ती विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. आम्ही पण म्हणत असतो म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतरच खऱ्या अर्थानं विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो, सुरुवात होती. आणि मग 6:30 ते रात्री 2-2 वाजेपर्यंत ज्या पद्धतीनं मिरवणुकीमध्ये सगळं सुरू असते, हे कुठे घेऊन निघालो आपण, असं प्रश्न पडत नाही तुम्हाला? प्रश्न पडतो. पण कसं आहे, मंडळ आता जसं दादांनी म्हटलीत की पहिला मंडळ 100-200-400 मंडळ होती, आता 1900 मंडळ झालेत. मग 1900 मंडळांना पर्याय मार्ग दिला आणि पर्याय जर व्यवस्था केली तर 12च्या आत होऊ शकते. पण मी तुम्हाला पर्यायी मार्ग दिला तर तो मान्य असेल? पर्यायी मार्ग म्हणजे ज्यांना डॉल्बी पाहिजे आहे त्यांचा मार्ग वेगळा, आणि ज्यांना पारंपरिक विषय आहेत किंवा पारंपरिक नृत्य, आपले देखावे दाखवायचे आहेत, आपली जी कला दाखवायची आहे, कला समाजापुढे मांडायची, अशा मंडळांना तुम्ही महाद्वार रोडला आणलं तरी चालतं. नाही, आता अशोकराव तुम्ही जे म्हणलात तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आम्ही सुद्धा 1996 पासून या विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण करतोय. पूर्वीच्या मिरवणुका या बघण्यासारख्या असायच्या, पण गेल्या 4-5 वर्षामध्ये, कोरोनाच्या काळात तर मिरवणूक निघालीच नाही, परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये ठराविक मंडळांचे देखावे सोडले तर अन्य काही बघण्यासारखं असत नाही. खरं तर गणेशोत्सव म्हणजे क्रिएटिव्हिटीला एक प्रकारे बहर असायचा. म्हणजे पूर्वी तुम्ही म्हटलं तसं आठवत असेल, कोल्हापुरामध्ये सुद्धा मदन मोहन लोहिया यांच्या वतीनं वेगवेगळी नाटकं सादर व्हायची. गणेशोत्सवामध्ये त्या चाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आता त्याचं प्रमाण खूप कमी येत चाललंय. आणि अनेक मंडळ देखावे अतिशय उत्तम करतात, तांत्रिक देखावे असतील, सजीव देखावे असतील, चांगले करतात. पण विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप याविषयी आपण आज बोलत असताना दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी, त्या मिरवणुकीमध्ये असलेला थिल्लरपणा आणि डॉल्बीचा अतिरेक, डॉल्बीच्या बरोबरीनं आता लेझर लाईटचा अतिरेक, या सगळ्यातनं आपण मानवी आरोग्य आणि मानवी संस्कार दोन्ही विसरत चाललोय की काय, ही भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं, तुम्ही स्वतः ती सगळी मिरवणूक बघत होता, त्यावेळेला त्या गर्दीमध्ये पोलीस यंत्रणा तरी काही त्या गर्दीला आवरण्यासाठी काही प्रयत्न करत होते का? त्या एरियात पोलीस नव्हते मुळात. बऱ्यापैकी जे काय झालं, पोलिसांच्याकडं महाद्वार चौक आणि बिनखांबी इथं अडवणूक करायला त्यांना थांबायला लागते. मधल्या काळात ज्या ट्रॉल्या म्हणजे मंडळ येऊ नये पुढे कुणाला घ्यायचं नियम आहे. आणि त्या दरम्यान महाद्वार चौकांना जो गणपती पुढे आला तो तिथंच थांबला. त्यानं मागच्या मिरवणुका जिरवायच्या म्हणून ती थांबलीत. त्यांना पुढे न्यायला कुठलेही हे आले नाहीत पोलिस. मी साधारण 10:15 वाजता तानाई सावंतांना माझा फोन झाला. सावंत साहेबांना म्हटलो इथं चेंगराचेंगरी एवढी झाली आहे, पोलीस इथं दिसतात, आणि 2-4 पोलिसांना कोण जुमानणारीच नव्हती. फौजफाटा याला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागला. तो यूज तोपर्यंत ते लोक तसेच होते. आणि मग त्या मंडळानं म्हणजे आपल्या ज्योतिबा रोडच्या चौकात त्यांची जी सिस्टीम होती, त्याच्या पुढचा गणपती पापाटिट्टीला होता. हा एवढा जो गॅप पडला ना, ह्या गॅपमुळे काय झालं, बघायला जे गेलेले ते लोंढे रिटर्न आले परत आजूबाजून. म्हणजे का गॅप पडलाय म्हणून बघणाऱ्यांची गर्दी ती वाढत गेली आणि ते सगळं भरत गेलं. त्या असं पडलं कुणाला कुठं जायलाच मार्ग राहिले नाही. आणि तोच तो प्रकार झाला की नियोजन सगळं शून्य. तिथं काही ठिकाणी असं मला सांगितलं की राजवाड्यात काही जणांनी फोन लावला लँडलाईनला. ते पोलीस म्हणले तिथं असणाऱ्या पोलिसांना सांगा. माझं म्हणणं होतं की तुम्ही कंट्रोलला कळवा ना, लोक कुठलं देणार तुम्हाला, लोकांना फोन धरायला येईना. आणि ह्यामध्ये थिल्लरपणा असेल तर ते व्हिडिओ शूटिंग करणारी काही पोरी पण अशा होत्या की 15-20 टोळकं करत त्या गर्दीत नाचून हे उत्तेजना देणारी. वाईट असं होतं की कुठं चाललोय आपण आणि काय करायलोय. तुमच्या मुद्द्याला मी बोलतो, हिंदुत्वाच्या. हिंदू धर्मानं ही गोष्ट कधीही सांगितलेली नाही. हिंदू धर्मामध्ये आपल्या घरात गणपती जसा आणतोय, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवची स्थापना केली, हे समाज एकत्र येण्यासाठी, या समाजातनं समाजाला दिशा मिळावी, हा त्यामागचा हेतू. आत्ता जर बघितलं एकाही मंडळाकडे लोकमान्य टिळकांचा फोटो नसतो, अपवादात्मक. मग आम्ही फक्त इव्हेंटसाठी करतो. आणि जे सोशल मीडियावर चालू असते ना की आमच्या धर्माच्या वेळी का 100% प्रशासन वगैरे उठतं, पण प्रशासनाचे मार्ग वेगळे आहेत. त्या प्रशासनाला इतर वेळी आपण पण जबाबदारीने धरलं पाहिजे. पण जे मेसेज करणारे असतात हे हिंदुत्वाच्या कामात कधीही आलेले नसतात. ही सत्य गोष्ट आहे. म्हणजे मी जातीनं जाहीर सांगतो तुम्हाला की भोंगे मस्जिदीवरचे बंद करा म्हणून आक्रमक आंदोलन करणारे आम्हीच. त्यासाठी डॉल्बीला पण ठीक आहे की ते जर चालू ठेवताय तर ते बंद करा. आज तागायत पोलिसांनी डॉल्बी पण बंद व्हायला पाहिजे. माझं म्हणणं आहे नाही, त्याचं कारण असं होते की जर भोंगे बंद केले असते
तर मंडळाची ही मागणी आपोआप बंद झाली असती. मग नियमाला फाटे पुन्हा महेशराव तुम्ही काय करताय माहितीये काय, म्हणजे नाही मी वेगळ्यानं बोलायलोय. मी काय बोलतोय, प्रशासनाच्या चूक. आता गणेश उत्सव यायच्या आधी MSCBचं वायरिंग काढायचं ठरलेलं, त्यांनी काय केलं, मे महिन्यामध्ये सगळं उकरून काढले रस्ते वा मिरवणुकीचे मार्ग. काम तर काय केलं नाही, पेट्या आणून लावल्या त्या पेट्यांची पण अडचण झाली. आणि जो साईडचा भाग होता तो चिखला. म्हणजे सांगायचं काय कारण आहे, प्रशासन जे आहे ना की मोठ्या मिटिंग घेतं, हे विषय वादाला तोंड फोडतं आणि शेवटला गप बसतं. आणि नंतर म्हणजे तुमचं सण आहे मग तुमचंच असं आहे. आता या थुकीवर जे थुंकायचा विषय आहे, मावा सर्रास विकला जातो, गांजाही सर्रास विकला जातो. गांजासाठी पोलिसांना जर कळव, त्यांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात कुठं आहे सांगा, आम्ही धाड टाकतो. अरे मोठ्या प्रमाणात छोटं प्रमाण, मग आता आम्ही ती पण कामं करतो. आणि जे बेभान समाज म्हणतोय ना आपण, असं कधी घडत नाही की आपल्याला पोरं ऐकत नाही. ती का ऐकत नाही तर त्यांच्या ती व्यसनता जी झालेली असते ना, ती कुणाच्या आई बापाला ऐकायच्या मानसिकतेत नसतात. नाही, महेश म्हणतात त्यानुसार ज्या दिवशी आमचं हे थेट प्रक्षेपण सुरू होतं त्या दिवशी एका महिलेनं मला मेसेज केला होता की त्यांचं म्हणणं होतं की अगदी बरोबर आहे, पोलिसांनी आता एक वेळ अशी आली होती की महाद्वार रोडवरती महिलांना प्रवेश बंद केला. बिनखांबी गणेश मंदिराकडनं प्रचंड गर्दी वाढत चालली म्हटल्यानंतर महिलांना थांबवून दिलं होतं, त्यांना प्रवेश दिला नाही. तेव्हा एका महिला भगिनींनी मला मेसेज केला होता आणि फोन पण केला आणि म्हटलं, त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे महिलांना तुम्ही प्रवेशबंदी केली आहे मान्य आहे, पण मग या गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला ड्रायडे असतो तर एवढ्या सगळ्या ह्या लोकांना दारू मिळती कुठून, हे पोलिसांचं फेल्युअर नाही का, हे त्यांचं म्हणणं होतं. त्यात तथ्य आहे. पण मला असं वाटतंय की आपण प्रत्येक वेळेला यंत्रणेकडे बोट दाखवून चालणार नाही. मी स्वतः काय करू शकतो इथून सुरुवात केली पाहिजे. एका जबाबदार महिला पदाधिकाऱ्यांनी असं दाखवलं, फोटो आणि व्हिडिओ टाकले होते व्हॉट्सअपवरती की अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या दिवशी संपूर्ण ताराबाई रोड, संपूर्ण ज्योतिबा रोड, संपूर्ण रंकावेश्वर रोड या ठिकाणच्या घरांच्या दारामध्ये, बंद दुकानांच्या दारांवरती लघुशंका केली होती. लोकांनी जिथं जमेल तिथं पिचकाऱ्या टाकल्या होत्या, उलट्या केल्या होत्या. आपण कुठल्या मंगलमय सोहळ्याविषयी बोलतोय? याच्याबद्दल मी असं म्हणतो, हा धर्माच्या पुढचा मुद्दा आहे, हा आरोग्यविषयक मुद्दा आहे, हा माणूस म्हणून जगण्याचा मुद्दा आहे. आपण जर त्या मिरवणुकीत येऊन अशा पद्धतीनं दुसऱ्यांच्या दारासमोर जाऊन किंवा त्या विसर्जन मिरवणूक मार्गावरती घाण करणार असतो तर आपल्याला आपण आपल्या घरात करतो का गणपती आल्यावर ह्या गोष्टी? नाही, आपल्या घरात गणपती आणताना आपण ही गोष्ट करतो का, पाळतो ना, रांगोळी काढणं हे. मग जो मार्ग आहे गणपतीचा, हा गणपतीच्या बाबतीत नाही, म्हणजे सगळ्यात जेवढ्या मिरवणूक आहेत ना, साधी भावना आहे, माझा देव, माझा महामानव, माझे जे कोण असतील आदर्श व्यक्ती, त्यांना आम्ही सजवून का नेतो तर एक आनंद उत्सव. पण त्यांच्या जायच्या मार्गावर आम्ही थुकतो, त्यांच्यात जायच्या मार्गावर आम्ही घाण करतो. म्हणजे ही भावना आपल्याला समजायला पाहिजे. मला सुधीर सर तुम्हाला विचारायचं आहे, अँटी स्पिट मुवमेंट तुमची आहे, बरोबर, थुंकण्याविरोधी चळवळ तुम्ही सुरू केली आहे. कुठेही पचापचा थुंकायचं आणि त्याची शरम नाही, त्याच्याबद्दल खंत नाही, हा अतिशय संतापजनक प्रकार असतो. या अँटी स्पिट मुवमेंटला कोल्हापुरात कितपत यश मिळाले? आता अँटी स्पिट मुवमेंटला पहिल्यांदा 1-2-3 वर्षापूर्वी ज्यावेळी कोरोनाचं हे महामारी सुरू झाली त्यावेळेला लोकांना महत्व पटलं की बाबा आपण थुंकल्यावर काय रोग महामारी होते, त्याच्यानंतर रोगाचा प्रसार होतो. पण दुर्दैवानं परत एकदा आपण कोरोनाचा काळ संपला, आता हळूहळू लोकांची मेमरी हे झाली आणि परत एकदा आपण तोच आता हे करायला लागलो की आपण ज्यावेळेला आम्ही सांगायला जातो एक कार्यकर्ता म्हणून, बाबा थुंकल्यामुळे होतोय, तुला काय फरक पडतोय, किंवा अशी उलट उत्तरे दिल्यात, मारहाणीपर्यंत प्रसंग, आणि लोकांना त्याचं आता परत महत्व अजिबात वाटत नाहीये की बाबा थुंकल्यामुळं रोग प्रसार होतोय किंवा आणखीन काही होतंय, कॅन्सर, त्या अजिबातच लोकांना त्याचं महत्व. 6 महिन्यापूर्वी छत्रपती ताराणी चौकामध्ये सिग्नल वरती 18 ते 20 वर्षाची 2 मुलं मोटरसायकलवरती होती. ती इतकी थुंकत होती की त्या सिग्नलला हार्डली 40 सेकंद थांबायला लागतं. त्या 40 सेकंदामध्ये त्यांच्या मोटरसायकलच्या भोवतीनं दोन्ही बाजूनं अक्षरशः सडा पडला होता, घाणेरडा पिचकाऱ्यांचा. आणि जेव्हा त्या मुलांना मी गाडीची काच करून म्हटलं, अरे मुलांनो तुम्ही काय करताय, रस्ता आहे, तुम्ही कोण आम्हाला सांगा, तुम्ही कोण सांगा. ही जी आपल्याकडं एक अत्यंत अरेरावी आणि मगरुरी आलेली आहे, ही मगरुरी कोल्हापूरसाठी चांगली नाही. याच्यावरती हिंदुत्ववादी संघटना म्हणून का नाही कोण पुढे येत की आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपल्या सगळ्या ज्या काही सार्वजनिक सण उत्सवातील चुकीच्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल आपण विरोध केला पाहिजे, यासाठी हिंदुत्ववादी संघटना का पुढे येत नाही? यासाठी 1 मिनिट मी सांगतो की कलशेट्टी साहेब ज्या वेळेला होते त्यावेळी कलशेट्टी साहेब आम्हाला स्वतः फोन करायचे, रविवार आहे आज यायचं आहे, आणि त्या माणसानं छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा जयंती नदीमध्ये उतरून काम करायला लावलं.
अशा विचाराची पण जेव्हा पण तुम्हाला माणसं फोन येतात- येण्याची गरज नाही, काय? नाही, पण त्या माणूस स्वतः फोन करून यायचं आणि स्वतः सगळ्यांना बोलवायचं आणि आम्ही सुद्धा सगळ्यांना फोन करून बोलवून नाही घ्यायचं. मला मान्य आणि आहे त्या पद्धतीने की काम करायचं. आयुक्त कलशेट्टी साहेबांनी कोल्हापूरच्या स्वच्छतेसाठी खूप मोठं काम केले, पण मला असं विचारायचं आहे की आपण सगळे कोल्हापूरचे नागरिक आहोत. एरवी आपण कोल्हापुरी जगात भारी म्हणतोय, पण मग अशा कामाला आपण स्व इच्छेनं पुढे काय येत नाही? कशाला कोणाच्या फोनची वाट बघायची? आणि माझा मुद्दा काय आहे, स्वच्छता मोहीम करणं हा एक भाग आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं, स्वच्छता मोहीम राबवायला लागणं हे एक प्रकारे दुर्दैव आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपणच आपल्या सार्वजनिक स्वच्छतेची चाड राखत नाही, त्याच्याबद्दल आपण फिकीर ठेवत नाही, हे आपण कबूल करत असतो. स्वच्छता का करायला लागती? अस्वच्छता आहे म्हणून. मुळात अस्वच्छताच करणार नाही याच्यासाठी आपण कधी मूल्य शिक्षण देणार आहोत का नाही? आणि त्यासाठी हिंदुत्वही संघटना पुढे येणार आहेत का नाही? म्हणजे सगळ्यांना आपले हक्क माहिती आहेत, अधिकार माहिती आहेत, कर्तव्य आणि जबाबदारीचं काय ते आपल्याला तेच वाटतंय की आपल्याला पण मग अशोकराव, तुम्ही अस्सल कोल्हापुरी बाज आणि कोल्हापुरी बाणा अजूनही टिकून ठेवले आहे. तुम्हाला काय वाटतं, या शहरातल्या जर अशा पद्धतीनं आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप बदलत जात असेल तर मगाशी तुम्ही सांगितलं एक तर आपल्याला विसर्जन मिरवणुकीला पर्यायी मार्ग असला पाहिजे, अजून काय करता येईल आपल्याला? नाही, याच्यामध्ये काय प्रशासनानं आम्हाला सांगावं आणि आम्ही करावं ही पहिल्यांदा मानसिकता बदलावी लागेल. आणि प्रशासनानं सुद्धा जी गणेशोत्सव पूर्वी बैठक घेतली जाते, ते प्रशासन काय करतंय, त्या बैठकीमध्ये मी जातोय खरं म्हणजे काय त्या जाण्याला अर्थ नसतो, तिथं त्यातून आउटपुट काय नसतो. एक प्रोसेस करायची, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे. आता मला सांगा, यांच्या मंडळाचा गणपती नाही आणि हेच भाषण करतात. बरोबर. माझ्या मंडळाचा गणपती आहे, तुमचा आहे, यांचा. अरे अशा मंडळांना मोठ्या बोलवा, अध्यक्षांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, आणि त्यांच्या अडचणी किंवा काय केलं पाहिजे हे प्रबोधन केलं पाहिजे. कोर्स करायचा. ते ज्याचं गणपती नाही मग ते काय रस्ता करा, अमुक करा, एवढंच होतंय हो, त्यातनं निष्पन्न काय नाही. आणि अधिकारी पण काय होतंय, खालचा जो स्टाफ आहे, तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो, एखादा वरचा SP नवीन आले असतील, DYSP नवीन आले असतील, खालचा स्टाफ त्यांना माहिती बरोबर देत नाही. ही द्यावी लागेल, साहेब या ठिकाणी असं होतं, हे केलं पाहिजे, त्यांनी ते जाणून घेतलं पाहिजे. आता तर माझं असं मत आहे की पर्यायी मार्ग तर केलाच पाहिजे, पर्याय नाही त्याच्याशिवाय. आणि त्याची तयारी आत्ता, पुढच्या वर्षी कुठला मार्ग असेल, कुठल्या मार्गाला पारंपरिक वाद्य असतील आणि कुठल्या मार्गाला मुळात डॉल्बी लावू नये या मताचा मी आहे. त्यातून जर तुम्हाला कायद्यानं त्यांना परवानगी द्यावी लागत असेल तर त्याचं कुठला मार्ग असेल तो आत्ता प्रशासन ह्या 15 दिवसात जाहीर करावं आणि त्याची फाईल तयार करून ठेवावी. नाही, पण काय होते पवार साहेब, तुम्ही म्हणताय त्यानुसार प्रशासनानं केलं पाहिजे, पण मुळात प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण माहित असत नाही की पुढच्या वर्षापर्यंत आपण या शहरात काम करणार आहोत की नाही. कोणत्याही क्षणी त्यांची बदली होते, ते निघून जातात. तयार ठेवा ना बाबा, ते पुढे आयुक्त नवीन आले, मागच्या पानावरून पुढे असतंय ना, त्यांनी त्याचं हे करावं. सगळेच अधिकारी बदलत नाहीत, खरं हे आत्ताच केलं पाहिजे. नाही बंडोपत, आत्ता तातडीनं या 8 दिवस गेले की नाही, त्याच्यासाठी सांगतो. आता आपण फक्त विसर्जन मिरवणुकीचं बोलायलोय, पण आता मी तुम्हाला दुसरे मुद्दे बोलतो ह्याच अनुषंगाने. महाद्वार रोडच विषय हा, की मिरवणुकांचं जर प्रमाण बघितलं ते किती असाव्या. ह्या वर्षीचा गणपती 8 तारखेला चालू झालाय, आगमन सोहळा. हे एक नवीन चालू झालेला आहे आगमन सोहळा. म्हणजे विसर्जनाला जो ताण पडला तो पडलाच, पण 8 तारखेपासून 8, 9, 12, 14, 18, 19, 20, 21 संपूर्ण महाद्वार रोडला मिरवणुका चालू आहे. ही बंधनं पण मी काय म्हणतोय पुन्हा महेश, की हे सगळ्याच गोष्टी आपण जर प्रशासनाकडे बोट टाकून मिरवणुका काढतोय, आपण काढतोय. एक अडचण सांगलोय काय घडायला लागल्या महाद्वार रोड. म्हणजे तुम्ही महाद्वार रोडवरच्या रहिवाशांचं दुखणं मांडताय. हा दुःख पूर्ण माझं महाद्वार रोडच नाही, महाद्वार रोड हा अनेक ठिकाणी जोडणारा मेन रस्ता आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्या काळामध्ये रस्ते मिळत नाहीत, कारण चौकट जाम. आपण म्हणूनच म्हणतोय की त्यामुळेच कोल्हापूरची प्रतिमा आपणच आपल्या हाताने बदलत चाललोय. दादा संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता दुकानं बंद करायला लागतात. तुम्ही विचार करा, गणेश उत्सव काळ व्हायलाच पाहिजे ह्या दुमत नाही, पण यावेळी शिवजयंती 3 वेळा झाली, 3 दिवस मिरवणुका. गणेश विसर्जनाची मिरवणूक तर 8 तारखेला चालू झालेली ती परवा संपली. म्हणजे रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून बिनखांबीपासून दुकानं बंद होतात, 6-7ला मोठी दुकानं बंद होतात. त्यानंतर ते घाण पडलेली तो भाग वेगळा. पण जे कोविडमध्ये आम्ही भोगले, म्हणजे मी एकटा नाही सगळ्या जगानं भोगलेलं आहे,
आम्ही भान विसरलो का? धंदे हे बघा, वर्गणी पण पण महेशरावला जबाबदार कोण आहे? जबाबदार प्रत्येक जण तुम्ही आम्ही जबाबदार आहे, आपण जबाबदार आहे. पाठीशी घालायचं नाही, पाठीशी नाही घालायचं. म्हणजे आता तुम्ही जे बोलताय ना हे सगळ्यांना मान्य आहे. अनेक लोक म्हणतायत की या विषयावरती बोला. आजचा संवाद प्रतिवादचा एपिसोड करण्याचंच कारण हे आहे की कुणीतरी याच्यावर बोललं पाहिजे. अदरवाईज काय आहे की सगळेच जण अंगावर येतात. या विषयावर आमच्या हिंदूंच्या सणात तुम्ही काय बोलता? हा हिंदूंचा किंवा अन्य धर्मियांचा हा विषय नाहीये. हा कोल्हापूर शहर आपण कुठे घेऊन निघालोय, कोणत्या गोष्टीचं अनुकरण करणं चुकीचं आहे याबद्दलचा विषय. आणि मगाशी अशोकराव तुम्ही म्हटलात, मला स्वतःला वाटतं की आता प्रबोधन हा शब्द इतका गुळगुळीत झालेला आहे. वर्षानुवर्ष तुम्हाला डॉल्बी बद्दलच्या, मी स्वतः संवाद प्रतिवादचे किमान 12 एपिसोड केलेले आहेत. डॉल्बीचा कानावरती काय दुष्परिणाम होतो, हृदयावरती काय होतो, गर्भवती महिलांवरती काय होतो, वृद्धांवरती काय होतो, लेझरच्या परिणामामुळे डोळ्यांची हानी कशी होते याच्याबद्दल इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे बाईट घेऊन आम्ही बी न्यूज म्हणून दाखवलेले आहेत. वर्षानुवर्ष डॉल्बी बद्दलच्या एकूण दुष्परिणामांची माहिती देऊन सुद्धा जर पुन्हा काही जण डॉल्बीचा अतिरेक करत असतील, तर अट्टहास करत असतील, तर काय करायचं? त्याला जनमताचा दबाव वाढवणं हा एकमेव त्याच्यावरती उत्तर आहे. याला पर्याय काय करावा लागेल? सर्वांनी ज्येष्ठ मंडळी असतील, मग ते लोकप्रतिनिधी असतील, आमचे वस्ताद मंडळी वगैरे, ह्यांनी याच्यावरती भले 100 लोक आहेत, तुम्ही चांगलं काम करा, 10 जण विरोधात जातील, 90 तुमच्या पाठीशी ठाम राहतील, ही भूमिका घ्यायला पाहिजे. आणि त्या मताच्या मुळात तालीम मंडळ कुठली वाईट नाही. त्या तालीम मंडळात असणारी मोजकीच दोघं चौघं असतात. मंडळ वाईट असत नाही. त्या दोघा चौघांना काय झालं यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला, तर 2024 पण एक किनार होती. 2024 मध्ये निवडणूक आहेत, त्यामुळे कुणीच कुणाला दुखवत नाहीये. सगळ्याच पक्षांचे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना काय करायचं ते कर. अगदी राज्य सरकार पण म्हणतंय यंदाचा सण निर्बंध मुक्त वातावरणात. अरे निर्बंध नाही, ते अनिर्बंध होत चाललेले आहे. आणि मला वाटतं की बंडा, तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही भगवद्गीतेचं वाटप केलं. किती लोक ती भगवद्गीता वाचणार आहेत आणि किती लोक त्यातलं आचरण करणार आहेत याचा पण एकदा तुम्ही पाठपुरावा करा. आम्ही भगवद्गीता देत असताना आम्ही प्रत्येक मंडळाला असं सांगितलंय की तुमचा उपक्रम चांगला आहे, नाही स्वागत करतो. तुम्हाला जर हे वाचायचं तर तुम्ही तुमच्या मंडळाच्या हॉलमध्ये किंवा मंडळाच्या कुठं सभागृह असेल तिथं तुम्ही तुमची मंडळाची मुलं बोलवा, तिथं आम्ही येऊन स्वतः त्याचं प्रबोधन करू आणि त्याचं आम्ही तुम्हाला पाठांतराने पारायण करू. अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे आणि करणार आहे. दुसरी गोष्ट, प्रशासन सुद्धा का नाही, प्रशासनाकडनं पण चुकतंय. तुमचा आशावाद खूप चांगला आहे, पण भगवद्गीता वाचून आपली तरुणाई सुधारेल आशावाद कोल्हापुरामध्ये आम्ही बघा पहिल्यापासून हिंदू धर्म आशावादावर आहे आणि त्याच्यावर राहणार कायम. आम्ही प्रयत्न करत राहणार. तुम्ही प्रयत्न करा, यश यावं अशी माझी इच्छा आहे. पण मला पुन्हा एकदा वाटते की आपल्या तरुणाईमध्ये जी प्रचंड ऊर्जा आहे, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत किंवा पहाटे 6 वाजेपर्यंत 12 तास ती पोरं नाचत असतात. दुसऱ्या दिवशी सगळं अंग दुखत असतं, कामावर जात नाही. आपण किती मॅन आवर वाया घालवतो, किती ऊर्जा वाया घालवतोय. एक मला अतिशय चांगली रिॲक्शन आली होती की विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेला तरुणाईचा उत्साह, जोश, त्यांची ताकद, ही सगळी जर आपण आपल्या देशाच्या सीमेवरती उपयोगाला आणली तर भारतीय जवानांना 1 आठवडाभर सुट्टी मिळेल, ते आपापल्या घरी येतील. जर तुम्हाला जवानांबद्दल नेहमी एवढं तुम्ही छाती ठोकपणे बोलत असता तर तुम्ही तुमची ही सगळी ऊर्जा एका वर्षी जावा ना, तुमची सगळी ताकद ही देश रक्षणासाठी द्या ना. तुम्ही सांगा आम्ही थांबतोय तर सीमेवरती, तुम्ही घरी जावा. आहे का कोणाच्यात हिंमत? म्हणजे आपण कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सगळंच वाईट आहे का? अजिबात नाही. या वर्षी सुद्धा गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्तम देखावे आलेले होते. आपल्या एकूणच अवतीभोवतीच्या ज्या समस्या असतात, जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती असती, त्याला वाचा फोडणारे फलक होते. काही मंडळांनी अतिशय शिस्तबद्ध मिरवणुका काढल्या, पारंपरिक वाद्यांना उजाळा मिळाल्या. पण पुन्हा आपण हे म्हणतो की काही मोजक्या ठराविक मंडळांमुळे आणि त्या मंडळातल्या ठराविक कार्यकर्त्यांमुळे ही परिस्थिती उद्भवते आणि मग चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती येते. त्यात तुम्ही मगाशी म्हटलात तसं की त्या गर्दीतही काही जणांना सेल्फी काढायचा मोह होतो. ते वाजायला लागले की अनेकांच्या अंगातच आहे, तिथं उभारून नाचत. स्टेटस काढून की मी काहीतरी केलं, मी इथं गेलो तिथं, मग त्याचं बघून दुसरा लगेच घुसतो. ही जे फॅड आले, तरुणांना दिशा द्यायला कोणी सक्षम नाही आणि तरुणाला ऐकायचं नाही असं काय नाहीये. मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही. या देशामधली तरुणाई खूप चांगलं काम करते. कोल्हापुरातले अनेक तरुण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवत आहेत. मग ते खेळाचं क्षेत्र असू दे
संशोधनाचा असू दे, कलेचा असू दे, सगळीकडे काम करतायत. फक्त एकच आहे की या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण वाहवत चाललो. त्याला काय प्रशासन काय सुधीर सरांचा एक मुद्दा होता, मगाशी काय बोलायचं होतं, आपण काय करायला लागलोय की आपण बोर्ड दाखवा लागलोय. प्रशासन म्हणतोय, कोण म्हणतोय दुसऱ्या धर्माचं, कोण म्हणतोय ह्याचं, मग आमचं चालूच ठेवणार, असं एक प्रकारचं आपण एक असं करायला लागलोय की आपण ग्रुपिझम करायला लागलोय की प्रशासन वेगळं, हे वेगळे, ते वेगळे, ते वेगळे, आणि हे फोर्सेस आपले सगळे डिवाइड व्हायला लागलेत. आणि एकूण आपलं प्रशासन कसं आहे, प्रशासन आपले नियमावली वागत नाही म्हणून म्हणाला. प्रशासन हे आपल्या सगळ्यांचं संभाजीराव, माझं म्हणणं आहे प्रशासन 2 मिनिटं बाजूला ठेवूया. आपण आपले काही सिव्हिक सेन्स, नागरिकांचा त्याच्यासाठी दुजाभाव करायला लागले. माझं म्हणणं काय, मी सांगतो यांचा मुद्दा होते काय, एक विषय सांगतो तुम्हाला. कसला दुजाभाव? आता मला तुम्ही सांगा, डॉल्बी मगा जर आपण चाललोय, डॉल्बीचं प्रदूषण होते, हे ध्वनी प्रदूषण होते. मला एक सांगा, ध्वनी प्रदूषणाच्या ह्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल करायचा अधिकार कोणाला आहे? पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आहे. मग पोलिसांनी काय अधिकार? पोलिसांना पण अधिकार आहे. कारण मुळात ऐका पोलिसांना, मग ठीक आहे, मी कोणाची बाजू घेत नाही. ऐका 2 मिनिटं ऐका. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर. बरोबर आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी तिथे यायचं आहे. पण ध्वनी प्रदूषणाचं असताना ध्वनी प्रदूषण मंडळानं आधी गुन्हा दाखल करायला सोडून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि हीच जर तुम्ही जर बाजू म्हणला पोलिसांचे त्यांना अधिकार आहे, तर मग कागलमध्ये आम्ही त्याच्यासाठी माहितीचा अधिकार टाकलेला होता की मशिदीच्या भोंग्याच्या संदर्भात. तर तिने आम्हाला काय सांगितलं की हे म्हणजे हे जे नियम हे आहे ते ध्वनी प्रदूषणाच्या अत्यारीत येते, त्यामुळे आमच्याकडे हे जे नाही तुमच्या दप्तरी अर्ज ठेवला. मी तुम्हाला थांबवतो. नाही, मी तुम्हाला थांबवतो. मला मुळात एक प्रश्न सांगायचा आहे संभाजी साळुंखे. आपण कोणत्याही सार्वजनिक स्वच्छतेच्या विषयाकडे, सामाजिक शिस्त सुरक्षेच्या विषयाकडे धर्माच्या नजरेतनं का बघतो? हे चूक आहे. आपण त्याची अशी तुलनाच करणं योग्य नाही असं मला वाटतं. मी सर्व धर्मीयांचा पूर्णपणे आदर करतो, तुमच्या भावनांचा आदर करतो. मला असं वाटतं मी काय म्हणतोय, प्रशासन का करताय असं? प्रशासन म्हणताना का म्हणत नाही ठीक आहे आम्ही करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल किंवा आमच्या तुम्ही म्हणताय तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात. मी तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी सर्वांना सारखी पाहिजे. आणि मंडळांनी सुद्धा बरोबर 12 वाजता तर 12 वाजता आम्ही सगळी मंडळांनी सगळं बंद केलं. बंद केल्यानंतर सगळ्यांनी नाही प्रत्येक मंडळ गेली. 400 ठिकाणी 400 मंडळाच्या ठिकाणी जर 1900 आली तर ते होणार नाही. बरोबर आहे, पर्याय द्या म्हणून प्रत्येक मंडळाला. संभाजीराव, तुमच्या म्हणण्याचा मी आदरपूर्वक विचार करतोय, त्याची आम्ही दखल घेतलेली आहे. पण मला असं वाटतं की आपला जो मूळ मुद्दा आहे त्यानुसार आपण आपल्या चालीरीतींमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी आणत असू आणि जर त्याचा आता अतिरेक होणार असेल तर त्याचा रोखणं ही आपली जबाबदारी आहे का? हा आपला मूळ मुद्दा आहे. हे जर प्रशासन परत तुम्ही मला असं वाटतं की या चर्चेत आपण प्रशासन हा मुद्दा बघूया. मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुन्हा इकडे बोलवेन, ते तुम्हाला नक्की बोलवतो. कारण आपण जर प्रत्येकाला समोरच्याकडे बोट दाखवायला लागलो तर काही सोल्युशन. आज आपण 4 जण जे बसलेलो आहेत, साहेब पण आहेत, आपल्या चौघांचीच ही जबाबदारी आपण असं काय समजत नाहीये असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मला माझ्या पातळीवर काय शक्य आहे ते आपण करायला पाहिजे. आता तुम्ही हिंदुत्ववादीचं काम करताय, आम्ही तटस्थपणे एक तांत्रिक काम करत असतोय किंवा थुंकी मुक्त चळवळीच्या याच्यातून मला काय करता येईल हे आपण बघूया. बरोबर, तो काय करणार आहे हे आपल्याला नकोय. आता प्रशासन काय करणार आहे, आणखी पोलीस यंत्रणा काय करते, पर्यावरण मंडळ काय करायला, हे मी काय करू शकतोय ते आपण बघायला हवं. आता आपल्याला त्या पातळीवर बघायला पाहिजे. म्हणूनच आपण म्हटलं की आपण जे एकमेकांकडे बोर्ड दाखवतोय किंवा हे त्यांचं का चालतंय तुम्हाला, ह्यांचं का चालत नाही आहे, इतर वेळेला धुरांडी पेटतात त्यावेळेला तुम्हाला का एक आपल्याकडे म्हण आहे, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू म्हणून. पण आपण नेमकं तेच करतोय आणि आता आपण अतिरेकाकडे निघालो. म्हणजे महेश, तुम्ही एकीकडे म्हणताय की एक वेळ अशी आली होती की 5-6 महिलांचा मृत्यू झाला असता. म्हणजे मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय. 2003 मध्ये नाशिक मधल्या कुंभमेळ्यामध्ये जे काही स्टॅम्पेड, जी काही चेंगराचेंगरी धक्काबुक्की झाली होती आणि 43 भाविकांचा मृत्यू झाला होता. जर दुर्दैवानं कोल्हापुरामध्ये अशी एखादी अनुचित घटना घडली तर ते कोल्हापूरला परवडणार आहे का? आणि त्यावेळेला आपण यांनी हे करायला पाहिजे होतं, त्यांनी ते करायला म्हटलं असं जरी म्हटलं तरी ज्यांचा जीव गेलाय त्याचं काय करायचं, त्याच्याकडे कोणच बघणार नाही. आणि मला नेहमी असं वाटतं की वाहत्या पाण्यामध्येच आम्ही मूर्ती विसर्जित करणार अशी भूमिका घेणाऱ्यांची त्यांची भूमिका आहे, त्यांची आयडिओलॉजी आहे. विज्ञानवादी कार्यकर्त्यांची, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची एक भूमिका आहे. मला असं वाटतं की अशा प्रश्नांकडे आता आपण विवेक नजरेनं, विवेक बुद्धीनं बघितलं पाहिजे. काळाच्या ओघामध्ये जसं आता अशोक पवार म्हणतायत की कधी काही याच कोल्हापुरामध्ये 300 ते 400
गणेश ते विसर्जन बोलवून मिरवणुकीत आणावं मंडळ लागत असायची. होती. आता 1200-1400 आहेत. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात मंडळ वाढायला आमची ना नाही. मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये एक गाव एक गणपती चालतो, आहे की? मग कोल्हापुरामध्ये एक वॉर्ड किंवा एक गल्ली एक गणपती काय येत नाही? ह्याच्यामध्ये कसं आहे, मी काय बोलतोय, जेव्हा आम्ही कोल्हापूरच्या बाहेर जातोय तेव्हा काय म्हणतोय, आम्ही कोल्हापूरकर. कोल्हापुरात आलो की आम्ही पेठकर, पेठेत आलो की आम्ही ह्या तालमीत. हा भेद नको ना, आपण सगळी एक आहे तर एका मतानं काम करू. महेशराव, मी म्हटलं नेहमी खरे बोलावे हा सुविचार सगळ्यांना माहिती आहे, पण सगळे खरे बोलतात का? तसा हा मुद्दा आहे. परिणाम झाला. तुम्ही जे म्हणताय त्यानुसार मी या विसर्जन मिरवणुकीवर सांगत होतो की यावर्षी गर्दी का वाढली याचं अनालिसिस केलं पाहिजे. तर ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये त्यांच्या विसर्जन मिरवणुका आधीच निघतात आणि घरगुती गणपती बरोबर निघतात, 6व्या दिवशी 7व्या दिवशी निघतात. आणि या वर्षी ग्रामीण भागातून सुद्धा प्रचंड लोंढा शहरात आलेला होता. काय होतंय साहेब सांगतो याच्यामध्ये, ऐका, खरा ही वस्तुस्थिती. मी ज्या वेळेला उजगाववरून येत होतो त्या दिवशी आमच्या बापटके आमचा गणपती विसर्जन करून, त्यावेळेला ती पोरं असे येत होती, बाबा आम्ही इकडे जाणार आहे, इकडे लेझर इतके आणलेत, शार्प इतके आणलेत. ती तिकडची त्या प्रॉपर गल्लीतली मुलं नसतात, म्हणून ते काय, आणि म्हणून त्याला पर्याय काय करावा लागेल, डॉल्बी लावू नको म्हणू नका, लावू नको म्हटले की ते जोरात लावतोय. आपल्याला मानसिकता आहे, नाही करायचं म्हटलं की तुम्ही पर्याय ठेवा ना, दुसरा मार्ग ठेवा. आणि त्या ठिकाणी आमचे चित्ररथ पूर्वी जे आम्ही सोंग म्हणायचे ते जे मार्गस्थ ज्यावेळा त्या मिरवणुकीमध्ये होईल आणि पब्लिकचा लोंढा ज्यावेळा तिकडे जाईल त्यावेळा मी एकटा डॉल्बी लावून नाचू शकत नाही, माझ्यातही मत परिवर्तन होईल. म्हणून त्याला लावू नको म्हणू नका. नाही, मला एक मेसेज असा आलाय की ज्यांना डॉल्बी लावायची इच्छा आहे त्यांना शहरातील काही मोठमोठी मैदानं द्या, त्या मैदानावरती जाऊन तुम्हाला काय डॉल्बी लावा, नाचा आणि मग डॉल्बी लावण्याची एक मानसिकता मी जराशी ऑब्झर्व केलेली तुम्हाला सांगतो की डॉल्बी लावताना म्हणजे डॉल्बीचा आनंद हा त्यांचा वेगळा विषय आहेच, परंतु डॉल्बी ही त्यांना एक तर शहरातनच लावायची असते, मिरवणुकीतनच, आणि दुसरी गोष्ट रात्रीच लावायची. तुम्ही मगाशी म्हटलं तसं सूर्यास्तापर्यंत. मला काय म्हणायचं, कारण काय 9ला मिरवणूक चालू होती ना, या ना त्यात पारंपरिक हे घेऊन आपण चालू करू मिरवणूक. पारंपरिक विकृत मानसिकताची मला वाटते की लोकांनी त्याकडे अट्रॅक्ट व्हायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी. म्हणून मला उलट वाटतंय, जर लोकांनीच ठरवलं की आम्ही डॉल्बी आणलेल्या मंडळाला प्रेक्षक म्हणून जाणार नाही तर कदाचित परिस्थिती बदलेल. या वर्षी सुद्धा अनेकांचे मोबाईल खराब झालेले आहेत त्या लेझर लाईटमुळे. आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये बातम्या यायला लागतील की लेझरमुळे यांच्या डोळ्यावरती परिणाम झाला, यांची दृष्टी अधू झाली. त्यावेळेला काही जणांना शहाणपण येईल, पण अजूनही जी एक हुल्लडबाजी आणि जी एक त्यावेळेला मुळात आपल्याकडे मजा घ्यायची ही डेफिनेशनच बदलली. माझी मजा म्हणजे काय हेच कळत नाही लोकांना, कसली मजा. काय उत्सव आणि हुल्लडबाजी ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, पण आम्ही उत्सवाला हुल्लडबाजी करायला लागलोय. आणि हुल्लडबाजी बद्दल बोललं की मग धर्म आडवा आणायचा चाललाय. धर्म आडवा आणताना जी कधी धर्म कार्य करत नाही तीच लोक येऊन उड्या मारतात. त्यामध्ये बरेचसे इव्हेंट म्हणजे ज्यांचं आर्थिक गणित कुठल्या डायव्हर्ट करतात. मी तुम्हाला साधे सोपे प्रश्न विचारतो. एक त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती पण तो मेसेज अनेकांनी वाचलेला आहे की कोणत्या धर्मामध्ये त्यांच्या मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीनं चिमणी उडाली भूर, शांताबाई, अश्लील पद्धतीची गाणी देवासमोर कुठं लावतात? मग आपण आपल्या गणपती समोर अशी गाणी लावून अचकट विचकट का नाचतो? हिंदुत्व संघटना का नाही पुढे? हिंदुत्वाच्या संघटनेच्या माध्यमातून मग ते थांबवायला पाहिजे ना. हिंदुत्वाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षीपासून हे चालू केलं आहे की रामनवमीला आम्ही जी मिरवणूक करतो. तुम्ही दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ नका. मी तुम्हाला गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा विचारतोय. त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. एक जण सुद्धा नाही, एक जण सुद्धा म्हणजे एवढा क्राऊड होता, जवळजवळ 15-16 हजार मुलं होती, त्यातली फक्त 5 ते 10% फक्त मुलं. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तुम्ही म्हणला नाही हिंदुत्व, आम्ही प्रबोधन अशा पद्धतीने केलं. मी हिंदुत्वादी संघटनांच्या आजवरच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. मला तुमच्याबद्दल पूर्ण आदर आहे. मला एवढंच म्हणायचंय की आपल्याकडनं ज्या गोष्टी चुकतायत त्या रोखण्यासाठी आता सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. तिथं मध्येच कुणीतरी धर्माचा मुद्दा आणायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं किंवा जे आपली जबाबदारी आहे हिंदुत्वादी म्हणून, पण आपली ही जबाबदारी आपली तरुणाई वाया जाता मार्गात आणलं. आणि आज त्यांना मी काय म्हणतोय, डॉल्बी पुढे नाचायला उद्योग करण्याच्या उद्योगधंद्यावर नंतर मग परप्रांतीय धंदे घेऊन गेले. हे
कामं ते करा. जाऊ दे ती हो, जबाबदारी आता आपली आहे मूळ आणि मुद्द्यावर त्यासाठी आपण येऊया. काम आता करूया. गणेशोत्सवची मिरवणूक कशी निघायला हो, हो, पाहिजे तेच. याकरता ऐका, पुढच्या वर्षीची वाट बघायला नको. या बी चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की तातडीनं पुढच्या वर्षीसाठी पर्यायी मार्ग मी सुचवतो. या मिरजकर तिकटीला दैवज्ञ बोर्डिंग पद्माराजा हायस्कूल मार्ग तिकडे जाऊ दे, उपनगरातली मंडळं सुभाष रोड मार्गे इकडे जाऊ देत, आणि त्या ठिकाणी सकाळी 9ला मिरवणूक चालू होती ना, मग आम्ही पारंपरिक सीन वगैरे चित्ररथ करणारे लोक आहोत, प्रचंड जवळ 80% लोक ते आहेत. या ना सगळे आपण सकाळी मिरवणूक चालू करूया. डॉल्बी लावणार आहे तो लावेल, त्याचा तो पब्लिक आपोआप त्या बाजूला नाही आलं तिकडे तर मी नाव सांगत नाही. आणि अशा पद्धतीनं ह्याचं परिवर्तन केलं पाहिजे. एखाद्याला करू नको म्हटलं तर तो जोरात करणार हा मार्ग. परंतु प्रशासनानं आमच्यासारख्या लोकांना घेऊन आतापासून अभ्यास, आत्तापासून पुढच्या वर्षीचं नियोजन आत्ता लावा. 1988 साली ज्या वेळेला उदय गायकवाड, उदय कुलकर्णी यासारख्या सगळ्या पर्यावरणवादी मंडळींनी मूर्तिदान संकल्पना मांडली होती त्यावेळी त्यांची सगळ्यांनी चेष्टा केली होती. हो, आम्हाला धावून आली माणसं अंगावर आली होती. पण आज याच कोल्हापुरामध्ये यंदा 4.5 लाख पेक्षा गणेश मूर्ती पर्यावरण पद्धतीनं विसर्जित झालेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी जर चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा ठरवला तर काही होऊ शकतं, ते यशस्वी होतं हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे आता गेल्या 2 वर्षामध्ये पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आपली सगळी जनताच पुढे आली आहे. लोकांनीच त्याला सपोर्ट केला म्हणून आता नदीमध्ये मूर्ती विसर्जित होत नाहीये. आपण आता विसर्जन कुंडांचा वापर करायला लागलेलो आहे. त्याच्याबद्दल पुन्हा प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकेल, त्या वादात मला जायचं नाहीये. पण आपल्याला काळानुसार या विषयावरती मी एक मुद्दा बोलतो की जे प्रदूषण मान्य आहे मला की त्या गणपतीपेक्षा ह्याचं प्रदूषण जास्त धोका तुम्ही पुढचा समजून घ्या. याच्यामध्ये 1 मिनिट, गणपती आपला आता शाडू उपलब्ध होत नाही. या संदर्भामध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहेत, त्याच्यावर कामकाज सुरू आहे. याच्यामध्ये कोल्हापूर रोल मॉडेल आहे की ते वाहत्या नदी प्रदूषण करत नाहीत, हे दाखले त्या ठिकाणी दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये जर आम्ही इथं विसर्जन केले नदीत म्हणून ते जर दाखले गेले तर संपूर्ण राज्याला नव देशाच्या प्लॅस्टरवर बंदी येईल. याच्यामध्ये धर्माचं मी भाग सांगत नाही, ऐकून घ्या. याच्यामध्ये जर प्लॅस्टरवर बंदी आली तर तुमच्या 5 फुटाच्या वर मूर्तीच होऊ शकणार नाहीत, उपलब्धता फार कमी होईल, शाडू मिळणार नाही. याचा आपण भान ठेवलं पाहिजे. विसर्जन कुणी कुठं करावं हा ज्याचा त्याचा भाग आहे, पण तो आपण भान हे ठेवलं पाहिजे. पर्यावरणाचं काळाचं भान ठेवलं पाहिजे. चला मी या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. मला एवढंच वाटतंय की गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अधिक आनंद घ्यायचा असेल तर आधी आता प्रत्येकानं स्वतःकडे आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, स्वतःकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या पद्धतीनं मिरवणूक काढणार आणि त्याचा इतरांना उपद्रव होतोय, इतरांना त्रास होतोय, मी सार्वजनिक अस्वच्छता करतोय हे म्हणून चालणार नाहीये. याबद्दल तरी एकमत व्हायला काही कारण वाद असायचं कारण नाही. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही धर्माचा विषय असता कामा नये. मुळात गणपती ही बुद्धीची देवता आपण म्हणतो, ज्ञानाची देवता म्हणतो, कलेची देवता म्हणतो. तर मग आपण त्या गणपतीला स्मरून चांगलं काम केलं हे समाधान प्रत्येकाला मिळालं तर काही हरकत नसावी. तर त्या दृष्टीनं आपण जर या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सध्याच्या स्वरूपाकडे बघितलं आणि त्याच्यामध्ये काही चांगले सकारात्मक बदल स्वीकारण्याची तयारी दाखवली. आणि मला पुन्हा एकदा वाटते की यावर्षी ज्या पद्धतीनं गर्दी झाली होती ती गर्दी अभूतपूर्व होती. अशी गर्दी रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला काही प्रभावी उपाय करावे लागतील. म्हणजे मी आपले माननीय पोलीस अधीक्षकांशी पण बोललो की त्यांनी पादचारी लोकांना सुद्धा वन वे मार्ग ठेवला होता, पण लोक वन वे मार्ग ऐकत नव्हते, ऐकत नाहीत लोक, पोलिसांचं ऐकत नव्हते, पोलिसांची वाद घालत होते. ज्या पडणाऱ्या बिल्डिंगला पत्रे लावले होते. लोकांच्या सेफ्टीसाठी ते झाकून ठेवलेले, ऐका, लोकांच्या सेफ्टीसाठीच प्रशासनानं झाकून ठेवलेले पत्रे ह्यांनी तोडले. आणि एक वेळ अशी आलती ना की त्या पत्र्यावर मागच्या बाजूने चढलो, ते पत्रे गर्दीवर पडायची वेळ आलती. म्हणून मी म्हटलं होतं की मॉबला किंवा जमावाला चेहरा असत नाही. त्यांना तिथं त्यावेळेला चांगलं काय वाईट काय कळत असत नाही. हुर्रेबाजी हुल्लडबाजी चालू असती. पण याच्यातून जर एखादी अनुचित घटना घडली तर ती कोल्हापूरच्या इतिहासाला काळिमा फासणारी असेल. त्यामुळं गर्दी रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील. जे पोलिसांनी दिलेल्या सूचना आहेत त्या आपण अंमलात आणल्या पाहिजेत. एरवी आपण प्रशासनावरती सगळं ब्लेम करायचं, त्यांच्याकडे बोट दाखवायचं, पण त्यांनी सांगितलेले नियम मात्र आपण पाळायचे नाही. असं डबल स्टँडर्डनं वागून आपल्याला चालणार नाही. गणेश विसर्जन मिरवणूक कोल्हापुरातली अधिक मंगलमय, अधिक क्रिएटिव्ह करायची असेल तर त्यामध्ये सगळ्यांचं चांगलं इनपुट अपेक्षित आहे. ज्या गोष्टी आपल्या चुकीच्या आहेत
त्या गोष्टी आता मागं टाकण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा काळ आणि समाज आपल्याला माफ करणार नाही. नवी पिढी जी विचारपूर्वक काम करते, अभ्यास करते, त्यांना कदाचित असं वाटेल की तुम्ही याच्यातच रमत बसा, आम्ही जातो परदेशी, आम्ही राहत नाही या कोल्हापुरामध्ये, असं म्हणण्याची वेळ आपण निर्माण जर करत असू तर त्याला आपणच जबाबदार आहोत. प्रत्येक वेळेला आम्ही सुधारणार नाही, आम्ही बदलणार नाही, आम्ही प्रशासनावरती बोट दाखवणार, हे किती काय आपण करणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आहे. तुर्तास हे चारही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, एका संवेदनशील विषयावरती बोलले. आम्हाला कुणालाही वैयक्तिकरित्या कोणत्याही धर्मियांना दुखवायचं नव्हतं. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आहे आपण एक पाऊल पुढे कसे टाकणार आहोत याचा. पर्यावरणाचं भान ठेवून, धार्मिक अधिष्ठान ठेवून, धार्मिक मंगलमय वातावरण कायम ठेवून आपण गणेश विसर्जन मिरवणूक अधिक आनंददायी कशी करू, चेंगराचिंगरी होणार नाही याची काळजी घेऊ. महिला, लहान मुलांना सुद्धा तिथं येण्याची जी काही हौस असती ती हौस पर्यंत ठीक आहे, पण त्याचा अतिरेक पण उपयोग नाही. आई वडील घरात वाट बघतात, हे पण काळजी घेतली पाहिजे, लक्षात घेतलं आई वडील. सो या सगळ्या अनुषंगानं आपण या आजच्या एपिसोडकडे किंवा या चर्चेकडे बघूया. आणि आता जसं अशोक पवार म्हटले की पुढच्या वर्षी नको, आत्तापासून पर्यायी विसर्जन मार्गासह या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी कशी वाजणार नाही किंवा गर्दी कशी अतिरेकी होणार नाही, त्यातून चेंगराचेंगरी धक्काबुक्की होणार नाही, याचं नियोजन तातडीनं करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा या चौघांचे मनापासून मी आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये.